नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 32. रखमा सकाळी लवकर उठली आणि आंघोळ पण तिने लवकर करून टाकली होती. तिला उठल्याबरोबर आंघोळ करायची सवय होती. तिचे आवरल्यावर ती बाहेर आली. कोणीच उठले नव्हते. रखमा गार्डन मध्ये गेली होती. तिथे तिने फुलं वेचली आणि शांतपणे फेऱ्या मारत राहिली. तिला तिथलं वातावरण खूप आवडलं होतं. शांत, प्रसन्न आणि सुंदर असं होतं. आजी आजोबा पण रोज प्रमाणे गार्डन मध्ये आले. त्यांना रखमा दिसली आणि ते तिच्या जवळ गेले. रखमा, तू लवकर उठली पण? इथं काय करत आहेस? आजी प्रेमळपणे म्हणाल्या. मला गावासारखी लवकर जाग आली. कोणीच नव्हते म्हणून इकडे आले. रखमा हसत म्हणाली. ते तिघं पण तिथंच बोलत उभे राहिले. तेवढ्यात गौरी आली. गुड मॉर्निंग आजी आजोबा, रखमाताई, गौरी म्हणाली. गुड मॉर्निंग गौरी, आजी आजोबा एकत्र म्हणाले. गुड मॉर्निंग गौरी, तू का लवकर उठलीस? रखमा विचारते. मला पण लवकर जाग येते. गार्डन मध्ये फेऱ्या मारल्या की खूप छान वाटतं आणि मग आजीच्या हातचा लाडू खायला मिळतो, गौरी म्हणाली. गौरी, चांगलं खात जा आणि मस्त इथं फिरत जा, तुला चांगलं वाटेल, रखमा प्रेमाने म्हणाली. मी आहे तोपर्यंत तुला माझ्या हातचं खाऊ घालेल. आता आपल्याला लग्नाची तयारी लागायला पाहिजे, आजोबा म्हणाले. हो, आज सरिता आणि इंदू सोबत बोलून घेऊ, आजी म्हणाल्या. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. थोड्याच वेळात सरिता आणि इंदू आल्या. त्या पण त्यांच्या सोबत बसल्या आणि आणि सगळ्यांनी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. नंतर ते सगळे नाश्ता करायला निघून गेले. सगळे नाश्त्यासाठी आले होते. साहिल, आज काजलला भेटायला जायचं आहे ना, रखमा म्हणाली. थोडा वेळाने घेऊन जाईल, आधी नाश्ता करून घे, साहिल म्हणाला. मी मुलांना घेऊन येते, रखमा म्हणाली. गौरी, तू आता घरी राहणार आहे का? थोडे दिवस घरात राहा, तुझ्या आरामही होईल, आजी म्हणाला. आजी, मी आता घरीच राहणार आहे, गौरी म्हणाली. तू पण रखमा आणि काजल सोबत जाणार आहे का, आजी म्हणाल्या. ती कुठं जाणार नाही, आपण तिला आराम करून देऊ. लग्नाला आता जास्त दिवस उरले नाहीयेत, पाहुणे येतील, मंदार म्हणाला. ठीक आहे, आजी म्हणाल्या. थोड्याच वेळात रिद्धी आली. रखमा मुलांना घेऊन आली आणि सगळे नाश्ता करायला बसले. गप्पा मारत त्याने नाश्ता पूर्ण केला. नंतर रखमा, साहिल, रिद्धी आणि मुलं काजलकडे जायला निघाले. साहिलने काजलला मेसेज केला होता, आम्ही येत आहोत. काजलने पण तिच्या आईला सांगितले. आईने लगेच जेवणाचा मस्त बेत केला होता. मुलांसाठी खास पदार्थ आणले होते. साहिल, रखमा, रिद्धी आणि मुलं काजलकडे पोचले. रखमाने काजलला पाहिले. काजल लगेच रखमाताईच्या पाया पडली. रखमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, देव तुला खूप सुख देव बाळा, तू तर अगदी गौरी सारखीच वाटते. काजल हसली. तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं ताई. नंतर ते गप्पा मारत बसले. आता खूप उशीर झाला, तुम्ही जेवण करून घ्या, काजलची आई म्हणाली. आई, तुम्ही जेवण का केलंस? आम्ही फक्त भेटायला आलो होतो, नंतर आम्ही लगेच जाणार होतो, रखमाताई म्हणाल्या. असू द्या, तुम्ही पहिल्यांदाच आला आहात, असं कसं जाऊ देऊ, काजलची आई म्हणाली. त्यांना जेवायला बसवलं. काजल स्वतः सगळ्यांना वाढत होती. मुलांना ती खूप आवडली होती. ते तिच्याशी गप्पा मारत होते. साहिल काजलकडे चोरून बघत होता. आता काजल अजून सुंदर दिसत होती. लग्न ठरल्यामुळे तिच्या गुलाबी गालांवर लाजेची हलकी लाली चढली होती. साहिलची नजर तिच्यावरून हलत नव्हती. रिद्धीने त्याला हलकासा धक्का मारला. असं काय बघतोयस? ती तुझीच आहे, नंतर बघत बस, साहिल हसत म्हणाला. ती बघ किती सुंदर दिसते. माझ्या डोळ्यांना कसं सांगू तिच्याकडे बघू नको. खरंच खूप सुंदर दिसायला लागलीये, रिद्धी म्हणाली. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं. थोडा वेळ बसून सगळे घरी निघून गेले. साहिल, रखमा, रिद्धी घरी आले. साहिलची मावशी आली होती. ती नेहमी सारखी बडबड करत होती. साहिल, कसा आहेस रे? माझ्याशी बोलत नाही का आता? मावशी म्हणाल्या. मी मस्त आहे मावशी, तू कशी आहे? तुझ्यासोबत नाही बोलणार तर कोणासोबत बोलणार? साहिल हसत म्हणाला. त्यांच्या गप्पा रंगल्या. मावशी नेहमीप्रमाणे बोलत राहिली आणि सगळे तिच्या बोलण्यावर हसत होते. हळूहळू पाहुणेही वाढत होते. मंदार गौरीची काळजी घेत होता. आता गौरीला 6वा महिना लागला होता. घरात लग्नाची तयारी जोरात चालू होती. हळद, संगीत सगळ्यांची गडबड सुरू होणार होती. असेच दिवस लवकर जात होते.
आता लग्नाला फक्त 4-5 दिवस बाकी होते. इंदू आणि सरिता हळदीची तयारी करून ठेवत होत्या. सगळीकडे आनंद उत्साह लगबग होती. घरभर सुगंध फुलांचा, हसरे चेहरे प्रत्येकाचा, उत्साह दाटला मनात. लग्नाचा सोहळा येतोय दोरात. ढोल तासांचा आवाज दाटे, हृदय आनंदाने थरथराटे. ओवाळणीची थाळी सजते, मंगलगाणी वाजत राहते. सख्यांचा हसण्याचा गोडवा, आठवणीची प्रत्येक ठेवा. प्रेमाच्या रंगांनी भरले अंगण. लग्नाचा सोहळा स्वप्नसार क्षण. ते रात्रीचे जेवण करून बसले होते. रिद्धी छान डान्स कर ना, सगळे म्हणत होते. रिद्धी उठली आणि डान्स करायला लागली. ती इतकी सुंदर नाचत होती, सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली होती. रिद्धी प्रत्येक स्टेप इतक्या सुंदर होत्या की सगळे मंत्रमुग्ध झाले होते. डान्स संपला आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. यानंतर साहिलने एक छान गाणं म्हटलं. त्याचा आवाज सगळ्यांनाच मनाला भिडला. सगळ्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला. रखमा रखमाच्या मुलांनी छोटंसं नाटक केलं. त्यांचं अभिनय बघून सगळे हसून हसून दमले होते. त्यांना मंदारने आईस्क्रीम आणून खाऊ घातला. साहिलने चॉकलेट आणून दिलं. मुलं तर आनंदाने नाचू लागले. सगळे मस्ती करत होते, हसत होते. नंतर त्यांनी गाणी लावले. गाण्यांचा लय आणि तालावर सगळे थिरकू लागले. गौरी मात्र शांतपणे बसून हे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. त्याला सगळ्यांनाच इतर आनंदात पाहून मनासारखा आनंद झाला. रिद्धी, मंदार गौरीकडे पाहून म्हटलं, हेच खरं घर. तिथं प्रेम, काळजी आणि आनंद आहे. सगळं घर आता प्रकाशात न्हाळून निघालं होतं. आनंद, नात्याचा ऊब आणि लग्नाचा सुरेल तयारीचा माहोल. रात्री उशिरा सगळे शांत झालं. दिव्याची लगबग अजूनही कान्याकोपऱ्यात चमकत होती. मंदारने गौरीच्या खांद्यावर हात ठेवला. थकलीस का? तर हळूच विचारतो. गौरी हसत म्हणाली, थकलं शरीर पण मन मात्र अजून प्रसन्न आहे. रिद्धी आणि साहिल छतावर बसले होते. शहराच्या प्रकाशात चांदण्यांसोबत गप्पा मारत. आपल्या आयुष्यातही असाच आनंद राहो, रिद्धी म्हणाली. साहिलने तिच्या हातावर हात ठेवला. शेवटपर्यंत राहील. सगळे बहीण भाऊ सोबत राहू, साहिल म्हणाला. रिद्धी आणि साहिल जुन्या आठवणीत गेले. बालपणापासून सगळं आठवू लागले. खाली अंगणात आजी बसून देवाजवळ दिवा लावते आणि कुसपुसते, देवा हे घर असंच आनंदी राहू दे. पुढील भागात आता लग्नाच्या तयारीला लागू. दोनच दोन लग्न सोबत आहे. साहिल आणि काजल, रिद्धी आणि वीरेन यांची मस्ती आणि लग्न एन्जॉय करू. हळदीमध्ये काय काय मजा करतात जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 32. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.